मॅचला सुरुवात आणि पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खरं तर सुरुवात झाली चौकार आहे ना. कांसाई दर्शनच्या विरुद्ध तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय. पत्वा इलेव्हन कुळगाव बी प्लस या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. पुढचा बॉल ऑनसाइडला खेचलाय, खेळाडू उपस्थित आणि कॅच ड्रॉप. अरमानच्या साथीने मैदानावरती दाखल होतोय फरदा, तुम्ही पाहताय सोहेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय ज्यांचं आगमन झालंय. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोडगड्यांना ज्यांनी मात्र आपल्या साई गावचं नाव नेलं असं आमचे तेजस्जी तरे यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत. त्यासोबत मुख्य व्यासपीठावरती कमलाकरजी मस्कर यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तेजदादा तरे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर कमलाकरजी मस्कर यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फोर नंबरचा एक चा खेळ तुम्ही पाहताय. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर वाईट, नंतर दुहेरी, एक चौकार आणि एक विकेट मिळतीये. 5 ओव्हरचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेमवरती आक्रमण केलं जरूर, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न होतोय. बिगेट इनफिल्डच्या वरनं खेळलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला भेटतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. 11 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. जय बचेश्वर साई म्हटलं की नेहमीच चांगला खेळ आपण पाहतोय. आज त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. इनफिल्डच्या बंड खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावले, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटम पॅडच्या बद्द बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जोडली जाते धावफलकावरती 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे पतवा 11 कुळगाव बी प्लस या संघाच्या माध्यमातून. खरं तर महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय आणि अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. खरं तर टीम पतवा 11 कुळगाव बी प्लसचा संघाचा आपण पाहिला जरूर या मॅच मध्ये. कांसाई दर्शन म्हटलं की अंबरनाथ विभागातून हा संघ बिलॉंग करतो आणि अप्रतिम खेळ त्यांचा देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपलाय. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार, गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, परंतु लाईन खराब. पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय दर्शन आलेत, याच्या नावाने संघ ओळखला जातो. तो दर्शन मैदानावरती दाखल होते या मॅच मध्ये. बरोबर यार, विकेट.
यावेळेला देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, दात बागताय पंचाकडे आणि अखेर विकेट मिळतीये. परतावं लागेल माघारी. धक्का लागतो अजून एक बॅटिंग करत असताना टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर पुढच्या बॉलवरती विकेट मिळते दर्शनला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय संघ पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या बनल्या, 15 धावा तिथे एकवटल्या आणि आता या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करतोय गोलंदाज. बॉल ट्रॅकवरती दर्शन दाखल झाला. नवीन बॅटर मैदानावरती तन्वीर तुम्ही पाहताय या मॅचमध्ये तो देखील दाखल होतोय. अनंत विकेट. गतिमाजे मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली, मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर डॉट बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर आता एका एंड वरती आणि अपघात निश्चित होता. तन्वीरला मैदान सोडावा लागेल. अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम कुळगाव बी प्लस संघाला. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आदेश कांबरी, भास्करजी पवार आणि निलेशजी पाटील यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं सरपंच चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. 3 बॉलचा खेळ आता संपलाय. पुढे सरसावून घेतला होऊन साईडला. क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता, त्याचा फायदा होतोय. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरबाज ए च्या वाटमध्ये येतोय चौकार. नवीन बॅटर मैदानावरती निसार शेख भाईजान मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये तुम्ही पाहता डावखुऱ्याचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहता आता संघ अडचणी जवळ सापडला होता, कारण सलग 2 विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. मैदानावरती अरबाज ए च्या बॅटमधून आज चौकार आलाय आणि अरबाज म्हटलं की नेहमीच या खेळाडूची ओळख राहिली आहे, चौकार षटकार, आणि इथे त्यानं स्ट्राईक घेतली आहे. निसार आलेत नवीन बॅटर आणि चौकारच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या वरून हा बॉल गेलाय का पाहावं लागेल. पंच कोणत्याही प्रकारचा इशारा करत नाहीये, म्हणजे डॉट बॉल. आणि अखेर ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपलाय आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 20 धाबा. या ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा दर्शनने खर्च केल्या. पहिला ओव्हर थोडंसं मागणं ठरलं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं की इथे धाबा वेगाने एकपट त्या धाबा बनतात, ते चित्र आपण पाहिलं. आणि अखेर 15 धाबा आल्यानंतर आता या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. त्यामुळे फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या. टीमची टोटल जोडली जाते 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. नवीन बॅटर मैदानावरती निसार शेख भाईजान मैदानावरती दाखल झालाय.
तर बॉलिंग ट्रॅकवरती करण भोईर ओव्हर नंबर 3. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, त्यामुळे सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे मॅच मध्ये. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये तुम्ही पाहताय करण मैदानावरती दाखल होतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये धाबा येतील का हा प्रश्न आता उभा झालाय, परंतु चौकार षटकार भाईजांची ओळख आहे, महाराष्ट्र पोलीस म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळत आलेत आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट या खेळावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नेहमीच भाईजान चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात, परंतु या स्पर्धेमध्ये आज सरपंच चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ करतील हा देखील प्रश्न उभा आहे. इथे जागीपणा खेळाचा प्रयत्न, मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे. पदालित्य नव्हतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, टप्पा पडला, बॅटनं पाठच्या मधनं बॉल निघून चाललाय. एस टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होती. या बॅचमध्ये कमबॅक केलाय टीम कांसाईनं देखील. पूर्णपणे धाबा रोखण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि अखेर लेफ्ट आर्म सीमर लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतात, एक सिंगल एक पट्टी दुसरीचा प्रयत्न होता, पूर्णपणे थांबवलंय आणि अखेर सिंगल वरतीच थांबावं लागतंय. त्यामुळे टीमची टोटल सिंगलच्या साथीनं 21 धाबा फलकावरती जोडल्या जातील. जितकी जास्त स्ट्राईक अरबाज ए कडे असेल तितक्या धावा चांगल्या बनतील यात मात्र शंका नाहीये. त्यामुळे आता आपण पाहतो इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, थांबवले पूर्णपणे. माणूस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे टीमची टोटल 21 धाबा फलकावरती जोडल्या जातील. दोन ताकदवार संघ मैदानावरती खेळतात. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर पतवा इलेव्हन कुळगाव B+ हा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ कांसई दर्शन. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, मिडॉल मधून चेंडू डीप मध्ये निघालाय, दोनदा बाता घेतील या शंका नाहीये, परंतु पुन्हा एकदा थांबवलंय. निसार शेख यांनी थांबवलंय की थांबायचं, एक धाव घ्यायची आहे, त्यामुळे इथून सिंगल मिळते. सिंगल डबल ना आता क्रिकेटची लाईफलाईन वापरली जाते, त्यामुळे 22 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं करतं जिथे धाबा आल्या होत्या पूर्णपणे 15 आणि त्यानंतर कुठेतरी पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. त्यामुळे तुम्ही पाहता आता जवळजवळ 2 बॉलचा खेळ संपला, या ओव्हरमध्ये फक्त 3 बॉलचा खेळ संपला आणि फक्त 2 धाबा खर्च करत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न हा देखील होता. येथे देखील संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बरदा वेगानं बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे तुम्ही पाहता अजून एक डॉट बॉल. 4 बॉलमध्ये फक्त 2 धाबा खर्च करतोय मैदानावरती गोलंदाज करण. समाजसेवक जनार्दनजी मस्कर यांचं आगमन झाले. विनंती याबो मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे सरपंच चषकामध्ये. यावेळेला देखील बॅटची कडा पंचाकडे न पाहता मैदान सोडलंय. इस्तर खेळाडूवृत्ती नेहमी दाखवली निसार भाईनं आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अजून एक धक्का लागतो टीम पतवा इलेव्हन कुळगाव B+ संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती अरबाज B मैदानावरती दाखल झालाय. या टीम मध्ये आपण जर पाहिलं तर 3 अरबाज तुम्हाला खेळताना दिसतील. मग अरबाज A, अरबाज B, अरबाज C असे 3 अरबाज तुम्हाला पार भेटतील. तिघांचे सरनेम शेख आहेत, त्यामुळे त्यांना ABC असे नाव देण्यात आले. आणि आता अरबाज B मैदानावरती दाखल होतोय उर्फ पेट्या मैदानावरती दाखल झालाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो ना, टॉप गिअरवरती बॅटिंग करण्यासाठी दाखल होते, म्हणून तर काय ड्रॉप सीन का हिरो म्हणून अरबाजची ओळख आहे. परंतु आता अरबाज B अशा प्रकारची बॅटिंग करतोय, त्यावरती सर्वांचं लक्ष लागलंय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णपणे स्थिरावलंय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 धाबा करणने खर्च केलेत या मॅचमध्ये, त्यामुळे इथून जर 50-55 धाबा जर बनल्या तर गोलंदाजी स्ट्रॉंग आहे टीम कुळगाव संघाची, हे देखील विसरून चालणार नाहीये. अजूनही मैदानाच्या कुळगावचा मथुर येणं बाकी आहे. पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला, स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित, मला ते सिंगल दुसरीचा प्रयत्न करतात परंतु पूर्णपणे थांबवले. त्यामुळे तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 3चा खेळ देखील आता संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती फक्त 23 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि आता या ओव्हरमध्ये पूर्णपणे 3 धाबा खर्च करत असताना धावसंख्येचा जो आलेख आहे ना, तर पूर्णपणे आतापर्यंत मी मिळून खालवलाय आणि त्यामुळे तुम्ही पाहताय टीमची टोटल फक्त 23.
ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सूरज दाखल होतोय. पहिलाच बॉल फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेचलाय. गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉल अखेर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अरबाज बीचच्या बॅटमधून चौकाराला सुरुवात झाली आहे धमाके करण्यासाठी आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 मध्ये सूरज आलाय. पहिल्या बॉलवरती आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार तिथे वसूल केलाय. बॉल तयार. हा ट्रॅकर खेचला ऑन साइडला. फटका फसला की काय खेळाडू जज करतोय. हाताचा पिसारा फुलवला आणि अखेर हातामध्ये चेंडूला सामोर घेतलाय. त्यामुळे तुम्ही पाहताय अजून एक धक्का लागतोय टीम कुळगाव बी प्लस संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. वेगाचा बादशाह म्हणून आपण पाहतोय. खर तर मथुरची ओळख आता त्याच लाभानं हा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. मथुर साहिल शेखला तुम्ही पाहताय जो मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये खर तर त्याच्यावरती विश्वास नेहमीच दाखवलाय. आपण पाहतोय टीम कुळगाव बी प्लस संघाच्या माध्यमातून आणि टॉप गिअरवरती बॅटिंग करणं ही त्याची खासियत आहे. जे शेवटचे 3-4 बॉल शिल्लक राहतात त्या 3-4 बॉलवरती तो तुटून पडतो आणि आपल्या संघासाठी नेहमीच त्याने मोठमोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे आता मैदानाच्या आत तो दाखल झाला. इथून कमबॅक करावा लागेल कारण धावफलक तुम्ही पाहताय 27 या आकड्यावरती पूर्णपणे थांबलाय. या मॅच मध्ये एकामागे एक पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा कुळगाव संघाचा डाव कोसळलाय. इथे देखील इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात दाबी ते मिळतीये. साहिल दाखल होतोय. साहिल शेख मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मथुर या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अखेर पहिला बॉल लाईन खराब. त्यामुळे तुम्ही पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल गेली आहे सूरजच्या माध्यमातून. सूरज आता डोक्यावरती येतील तसं तसं खरं तर तापत जाईल. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. खेळाडू उपस्थित मिडऑफचा खेळाडू पुढे सरकला आणि झेल तिथे स्वीकारलाय. अखेर अजून एक झटका आता लागतोय मैदानामध्ये टीम कुळगाव बी प्लस संघाला. फलंदाज बाद. पुढचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्रक्षामध्ये अखेर चेंडूने शर्यत जिंकले. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरबाज सी च्या बॅटमध्ये येतोय. चौकार. या देवा भोईर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे मॅम ढोके. तर ढोकेकरांचा देखील आभार मानायला हवं ज्यांनी आम्हाला क्रीडांगण इथे उपलब्ध करून दिला. त्यांचे आभार. क्रिकेट प्रति खरं तर त्यांची नेहमीच ओढ राहिले आबोड राहिले. त्यामुळे या मैदानावरती सलग आता ही तिसरी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. याच मैदानावरती भोपीपाडा आंबेशोची देखील स्पर्धा आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा खेचला इनफिल्डच्या वरनं. फटका चांगला आहे आणि दीपमध्ये खेळाडू उपस्थित. अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि अरबाज सी ला देखील आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आणि आता अखेर वेळ झाली आहे मैदानावरती येण्याची. टीम कुळगावचा उस्मान मुन्ना दाखल होतोय मैदानावरती. भला भला गोलंदाजाला त्याने दाखवलंय आसमान. त्याचं नाव उस्मान. परंतु आज या मॅच मध्ये आपण कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील आपण पाहणार आहोत. मुन्ना शेख मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय कारण धावफलक आपण पाहिलं तर टीमची टोटल 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून फक्त 20 धावा जरी आल्या ना तर देखील मॅच चांगली रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे टीम कुळगावचा. यश मोरे सारखा गोलंदाज रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख आहे.
त्यानंतर अरबाज असेल, अरमान नसेल, चांगले चांगले गोलंदाज तन्वीर देखील असेल तर मला जरूर पाहायला भेटतील. परंतु या मॅच मध्ये आता संघ अडचणीत सापडलाय. बॉल तयार. या आपल्याला देखील पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये घेतल्याचा प्रयत्न होता. पंचांनी करत रिव्ह्यू घेतलाय की ते चेक करायचं नक्की घडले काय, हा व्हाईट बॉल आहे की फेअर बॉल आहे हे आपण चेक करणार आहोत. तिसरे पंच या पण व्हाईट बॉल. चला तत्पाला देखील आम्ही दाखवलंय कारण जी आपली पट्टी आहे तिच्या बाहेरून बॉल होता त्यामुळे ते व्हाईट बॉलचा इशारा तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हाईट साठी रिव्ह्यू फक्त पंचारा असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. फक्त रनआउट आणि त्यासोबत बीमर साठी बॅटर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. दोन्ही टीमला करतो तो रिव्ह्यू असणार याची आपण नोंद घ्यायची. बरोबर तयार. रन टू विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धावा देखील चांगलाच मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. हा षटकार आलाय. मुन्नाच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराच्या साथीने आता धावफलक वेगाने पुढे सरकेल. मी म्हटलं होतं ना भल्या भल्याला दाखवतो आसमान, त्याचं नाव उस्मान आणि उस्मान पटेलला स्टाईलने आता बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. मुन्नाच्या बॅटमधून हा षटकार आलाय त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 38. 38 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वरती अरबाज आहे तर बॉलिंग ट्रॅक वरती आता ओव्हर नंबर 5 मध्ये दाखल होतोय गोलंदाज. पहिलाच बॉल बिगिट तर केलाय आकाशी उंच. बॉल मात्र दाखल होतोय मुक्त संचार करत असताना, परंतु कॅच ड्रॉप. दोन धाबा ते बेतील. भरपूर उंच हा बॉल गेला त्यामुळे आपण पाहतोय खर तर या दोन धाबा ते बेतील. आकाशाला जवळ जवळ बुक्की मारत हा बॉल मात्र खाली आलाय त्यामुळे ते झेल निसटला आणि दोन धाबा मिळतात. परंतु याची किंमत मोजावी लागेल कारण अरबाज ए म्हटलं की नेहमीच घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. या मॅच मध्ये आता विश्वास दाखवला त्याच्यावरती आणि अखेर झेल देखील त्याने सोडलाय तर त्याची किंमत मोजावी लागेल हे मी सांगितलं होतं. आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक धमाका षटकार. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितलंय. त्यामुळे या मॅच मध्ये आता तुम्ही पाहताय खरं तर झेल निसटल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलाय आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 46. 46 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 47. 47 धाबा. तत्त्वांचं कौतुक व्हायला हवं. असर आहेत आमचे जावा यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांनी सांगितलं की 47 लक्ष. नेक्स्ट मॅच जर्मन डोके विरोधात आरके ग्रुप वालिवली. दोन्ही टीमची कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. डॉट बॉलची समाप्ती होती. चला विनर विनर आहे. पुढे सरसावून घेतलाय फटका हा देखील चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून एका डब्यावरती बॉल फोर आर. झेल निसटल्यानंतर जवळ जवळ 10 धाबा वसूल करतोय, 12 धाबा वसूल करतोय. हा चौकार. चौकाराच्या साथीने आता धावफलक 51. 51 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअर वरती बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय मैदानावरती अरबाज ए जसा दाखल झालाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते.
इथे देखील गतीमध्ये मिश्रण, दोन्ही बॅटर एका एंड वरती, अपघात निश्चित होता आणि अखेर मुन्नाला मैदान सोडावं लागेल आणि चेंडू देखील येतोय डॉट. या वेळेला देखील मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर एक सिंगल मिळाली. दुसरीचा आता प्रयत्न चालवलाय आणि 2 धाब्यासाठी इथून अजून एक धक्का लागतोय. त्यामुळे पूर्वार्ध इथे संपलाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 52 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चला आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. 52 धावा बनल्या. 53चं टार्गेट या मॅच मध्ये. चला आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. तेजस्वी तरे यांचं आगमन झालंय. त्याचा सन्मान आपण या मंचावरती पार पाडतोय. खरं तर गोड गळ्याचा गोड तेजस तरे अशी त्याची ओळख आहे आणि सध्या घडीला भरपूर बिजी शेड्यूल आहे. त्यामुळे तेजस्वी तरे यांचा आपण सन्मान करतोय. साई गावाचं नाव जे नेहमीच उंच शिखरावरती नेलं गायन करत असताना त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती पार पाडतोय. मी विनंती करेल स्पर्धेचे शिल्पकार अतुलजी बोपे आणि हनुमंतजी बोपे यांच्या शुभ हस्ते तेजस्वी तरे यांचा सन्मान आम्ही या मंचावरती पार पाडतोय. याबा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल, त्यासोबत महाराष्ट्राचा मा वस्त्र अलंकार, या स्पर्धेची गोड व आठवण म्हणून एक ओळख म्हणून सन्मान चिन्ह, त्यासोबत पुष्पगुच्छ देत असताना आपण तेजस तरे यांचा सन्मान या मंचावरती पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल कमलाकरजी मस्कर आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. कमलाकरजी मस्कर आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सरपंच चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगती. आदरणीय हनुमंत बोपी साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच साई गाभासाठी आपण पाहतोय दिवस रात्र झटणारं व्यक्तिमत्व आहे आणि जेव्हा आपण पाहतोय काळोखा रात्री देखील आपण जर आपल्या माणसाला हाक दिली तर नेहमीच बंदीची हात तुम्हाला पाहायला मिळेल. ते आमचे हनुमंत बोपी साहेब 90% खरं तर समाजकारण आणि त्यासोबत 10% राजकारण करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. जनार्दनजी मस्कर यांना विनंती आपण यावं, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. समाजसेवक आहेत जनार्दनजी मस्कर यांचा सन्मान या मंचावरती पार पाडला जाईल. सन्मान या मंचावरती होत असताना अतुलजी बोपे आणि हनुमंतजी बोपे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे पार पाडला जातोय. त्यानंतर विनंती करेल आदिजी कांबरे आपण या. आदिजी कांबरे यांचा सन्मान या मंचावरती पार पाडला जाईल. मुख्य व्यासपीठावरती अविनाशजी मस्कर यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅच नाही तर पुढच्या मॅच मध्ये आरके ग्रुप वालिवली अर्ध आता विनर होईल. त्यानंतर ढोके विरोधात आरके ग्रुप वालिवली मैदानावरती घेताना दिसेल. त्यानंतर भास्करजी पवार आपल्याशी विनंती आपण यावं, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. स्पर्धेमध्ये प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान देवाप्रमाणे केला जातोय. कारण साई मटक हे नेहमीच ओळख राहिली आहे. अतिथी देवभव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ते करत असतात.
त्यानंतर मी विनंती करेल निलेशजी पाटील आपण यावं आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. निलेशजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही पार पाडतोय. त्यानंतर भानुदासजी मस्कर यांना विनंती करतो आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती पार पडतोय. आलेला प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आम्ही देवाप्रमाणे इथे करतोय. कारण या स्पर्धेची खरं तर ओळख आहे सरपंच चषक पडलं की नेहमीच शब्दाला जागणारा व्यक्तिमत्व आहे. हनुमंत गोपाळ बोपी साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्यदिव्य स्पर्धा. रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. भूषण आणि गौरव ही जोडी मैदानावरती दाखल होतीये. तर बॉलिंग ट्रॅक वरती तन्वीर, मात्र सुरुवात 53 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय. तन्वीरचा पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होतीये. कांसाई म्हटलं की नेहमी टॉप गिअर वरती बॅटिंग साठी संघ ओळखला जातो. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज तन्वीर. पहिला बॉल त्याने डॉट फेकला. या मॅच मध्ये पहिला सामना खरं तर जिंकला टीम गावदेवी कात्रप संघानं. अक्षय बांबुळकर अप्रतिम खेळ आपण पाहिला. खरं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला. ॲप ट्रॅकर बॉल खेतला इनफिल्डच्या वडनं क्षेत्ररक्षकाला हलून देखील दिले नाहीये. बॉल जाईल दन 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 करत सीमारेषा पार. देखना स्ट्रोक चौकार. आज चौकार आलाय. पहिला बॉल डॉट आल्यानंतर पूर्णपणे अभ्यास केलं आणि पुढचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या साथीनं धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 53 धावा इथून चेस करायचे आहेत या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये 15 आल्या. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3, पुन्हा एकदा चौथ्या ओव्हरमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग केली. तिथे धावा उभारल्या 16 आणि त्यानंतर आपण पाहतोय लास्टच्या ओव्हरमध्ये देखील जबरजबर 13 धावा उभा केल्या. त्यामुळे आपण पाहिलं 53 धावाचं टार्गेट आता सेट झालंय या मॅचमध्ये. आणि पहिला बॉल डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती चौकार वसूल केलाय बॅटर भूषणच्या बॅटमधून. या आपल्याला देखील शप्पल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न 11 खेळाडू अपील करतात परंतु पंच सहमत नव्हते. दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे होतोय. स्पष्टपणे जाणवतोय की हा डॉट बॉल आहे. आणि अखेर तुम्ही पाहता इथून लेग स्टिकच्या भरून बॉल गेलाय जरूर परंतु अपील पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आणि तो डॉट बॉल भूषण मैदानावरती खेळतोय स्टॅक गिअरवरती. तुमच्या कॉम्पिटिव्ह बॉक्समध्ये देखील भूषण बहुपेय स्कोररच्या भूमिकेत त्यांच्या सुनेरी अक्षरमध्ये स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. आणि भूषण म्हटलं की नेहमीच साई टीमसाठी घातक बॅटर आणि गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पुन्हा एकदा अपील आज कुळगाव संघ करतोय काय तर सलग दुसऱ्यांदा अपील केली आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहताय मुन्ना च्या बॅटमधून आज एक षटकार दूर आलाय. पुन्हा खरं तर पंचांना चुना लावण्याचा प्रयत्न करतोय परंतु पंच देखील तटस्थ आहेत. ते भीष्मासारखे ठाम उभे आहेत. हे चित्र आपण पाहिलंय. दोन्ही पंच खरं तर एक बदलापूर गाव या संघासाठी नेहमीच अप्रतिम खेळ. कुणाल पेनकर सरांचा तर डी के सर इनगाव गावासाठी बिलॉंग करतात. चांगला खेळ अजूनही ते खेळतात. त्यामुळे तुमच्या जाळामध्ये ते काही फसणार नाही आहेत. सलग दुसऱ्यांदा अपील केली परंतु इथे आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक कलात्मक स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल आणि येतोय चौकार.
आज चौकार आलाय. प्रत्येक बॉलवरती निसारबाई शेख यांना तुम्ही पाहताय काहीसा कामांतर देण्याचा प्रयत्न ते करतायत, कारण अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. त्या अनुभवाचा शिदोरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि या बातमध्ये यंगस्टर खेळाडू तन्वीर पुन्हा एकदा खेळलाय, तोच फटका बार मिळेल. क्षेत्ररक्षक पाठमोरा, भाग मिल्का भाग, दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल नाही थांबला, जाईल सीमारेषा पार. अजून एक देखणा स्ट्रोक, 3 चौकार आले, तिने देखील पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार. खरं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये डाव्या बाजूला स्कोरर जे टेनक्रिक लाईव्हचे आहेत आमचे दीपक जाधव, त्यांचंही कौतुक व्हायला हवं, कारण धनराज म्हात्रे यांचे ते जवळचे मित्र आहेत. आणि खरं तर वडवली गाव म्हटलं की क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय, परंतु वडवलीचा राजा सध्याच्या घडीला मी म्हणेन थोडंसं दुखापतग्रस्त आहे धनराज म्हात्रे. त्यामुळे आपण पाहतोय वडवली संघ यावर्षी थोडंसं कमी खेळतोय, यातील मात्र शंका नाहीये. परंतु पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला उद्या या मॅच मध्ये खेळताना दिसेल. क्या बात आहे. टेनक्रिक लाईव्ह म्हटलं की कुणाल राजाराम म्हात्रे यांची वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट त्यांचा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. आणि आज देखील खरं तर आपण पाहतोय अभिषेक कामत जे मात्र ऑफिशियल अपडेटर आहेत, परंतु आमचे मॅनेजर गोविंद कामत आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका त्यांनी नेहमीच घेतली आहे, त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवं. त्यासोबत दीपेश म्हात्रे वेळ कमी देतात, परंतु जेव्हा जेव्हा गरज असेल त्यावेळेस मात्र उपस्थित असतात, कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. स्पर्धेच्या बातमीतून बरी ट्रॅक वरती यश मोरे दाखल होतोय, लेफ्ट आर्म सीमर. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा आल्या, पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 12 आणि आता या ओव्हर मध्ये पहिला बॉल दाखल होतोय. स्ट्रायकिंग गेअरवरती बॅटर गौरव. हा ट्रॅकर बॉल आणि चित्र तेच तुम्हाला पाहायला मिळेल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय बॉल जाईल सीमरेषा पार, दणदणी स्ट्रोक, चौकार. हा सलगचा चौथा आता चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे टीम गान्सीची दिसतंय, कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतोय ग्रामीणचे खेळाडू खेळतात जास्तीत जास्त ऑन साईडला मिड विकेट स्क्वेअर लेग असेल लॉंगरला खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे फटकेबाजी होते ते देखील ऑफ साईडच्या दिशेने. त्यामुळे आपण पाहतोय बॅटिंग झोन भरपूर स्ट्रॉंग आहे. अजूनही दर्शन सारखा खेळाडू मद्राच्या मध्ये येणं बाकी आहे. हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. 53 धाबा इथून चेस करायचे आणि त्याच धाबाचा पाठलाग करत असताना टॉप गिअरवरती आता बॅटिंग पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती यश मोरे स्वागत केले चौकार डाव. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. बॉल तयार, लेफ्ट आर्म सीमर यश मोरे. पुढचा बॉल घेतला ऑन साइडला स्कोर लेगला, क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल लावण्याचा प्रयत्न करतोय, भरपूर वेगाने परंतु नाही थांबणार, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉलवरती आपण पाहिलं नजाकत, तर या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, चौकार. पंच काहीतरी पडलाय, डीके. आज चौकार आलाय सरकचा दुसरा, त्यामुळे धावफलक 20 च्या आकड्यावरती पार बेल. अजूनही 33 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. बरोबर तयार, पुढचा बॉल वेगात टाकलाय, टप्पा पडला, बरदा वेगाने निघून चालला, परंतु लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आणि धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोर वरती तुम्हाला पार मिळेल 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 53 धाबा या मॅच मध्ये बनल्यात आणि 53 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना संघ थोडासा पिछाडीवरती पडलाय. गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय बरं ट्रॅक वरती यश. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका घेतला, प्रॉपर बॅट वरती नव्हता, त्यामुळे इथून सिंगल मिळतीये आणि सिंगल वरती थांबावं लागेल. आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना यश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. 2 बॉल 2 चौकार आले, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. सुटकेचा मोकळा विश्वास आता यश मोरेने सोडला या मॅच मध्ये, कारण एक सिंगल इथे मिळतीये, परंतु स्ट्रायकिंग वरती बॅटर भूषण
उलटॉस बॉल फक्त दिशा दिली ऑन साईडला गॅप मोठा नाही धाबांचा तोटा बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे मोठी दरी त्या दरीला भेदून दुभागून चिरत बाळत बॉल सीमारेषा पार चौकार. आणि चौकाराच्या साथीला आता धावफलक पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिरवरती बॅटिंग सध्याच्या घडीला तुम्हाला पार भीती आहे. बॅटर भूषणच्या बॅटमधून अजून एक चौकार येतोय. दोन वर राहिलेत फक्त. टॅप करण्याचा प्रयत्न होता ब्लॉकचा खेळाडू पुढे सरकतोय माहिती एक चक्की सिंगल. अजून एक देखना स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं खेचलाय. पॉइंटचा खेळाडू मथुर फक्त पाहत राहिला आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषणच्या बॅटमधून कांसई गावाचं नाव रोशन करणारा हा चौकार. चला पाणी घेऊन जा. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 तर या ओव्हरमध्ये 19 धाबा आल्या त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 31. 31 धाबा जोडल्या गेल्या. अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 18 बॉलमध्ये 22 धाबा. अरबाज सी आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि अरबाज सी ना पहिल्या बॉल वरती डॉट बॉल. 17 बॉल 22 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. बरोबर यार राईट ओव्हर द विकेट. साकिंग वरती भूषण
इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली आहे आणि धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते सिंकाच्या साथीनं 32 32 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर तयार. यावेळेला देखील वेग प्रचंड आहे. अपील परंतु सहमत नव्हते. डॉट बॉल. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना सलग 2 डॉट टाकलेत आणि त्यामध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव बॉल गेली आहे. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. सलगचा तिसरा आता डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. एक सिंगल जरूर खर्च केले एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक व्हाईट बॉल टाकला होता परंतु आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा इथून कमबॅक करायचा प्रयत्न होतो या मॅचमध्ये. अरबाज सी मैदानावरती दाखल झाला आणि सीला आता इथून चांगली कामगिरी करायची त्या अनुषंगानं तो देखील बॉलिंग करतोय. परंतु सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. स्ट्रायकिंगवरती ज्या भूषणनं मी म्हणेन इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्याने चौकार मारले. तोच भूषण आता धाबेसाठी त्याचा संघर्ष तुम्हाला पार मिळेल. धावफलक थांबलाय. 32 धावा धावफलकावरती पार भेटतील. 21 ची गरज होती. इथे अपील स्ट्रॉंग होती. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. लेग बाईट्स च्या माध्यमातून सिंगल मिळती आहे. त्यामुळे तुम्ही पाहता आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅचमध्ये तुम्ही पाहताय जबळ आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 20 धावा चेस करावं लागतील. 15 बॉल 20 धावा चेस होतील की रोखल्या जातील. चांगली बॅटिंग केली आहे गौरव आणि भूषणच्या साथीनं. 4 बॉलचा खेळ संपला. त्यामुळे 14 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजून एक त्यातून आता कमी होतोय. त्यामुळे आपण पाहतोय पूर्णपणे आता संघ बॅकफुटवरती पार मिळेल. सलग 5 बॉलचा खेळ संपलाय. त्यामध्ये एक्स्ट्राच्या साथीने आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या त्या मॅच मध्ये. कौतुक बाला अरबाज सी चा देखील कमबॅक तो करतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना अजूनही तुम्ही पाहता या मॅच मध्ये 13 बॉलचा खेळ शिल्लक. 13 मध्ये 20 चेस करावा लागतील टीम कांसईला. विकेट करण्याचा प्रयत्न. रफ्तार का राजा रफ्तार का सौदागर तुम्ही पाहता इथून आता धाव घेण्याचा प्रयत्न देखील करून दिला नाहीये. कारण पाहिलं होतं चेंडू निसरला गेला की सिंगल एक पडतायत. त्यामुळे आपण पाहतोय जवळ 3 खेळाडू नॉनस्टिक एअरवरती आले. त्यांनी अखेर येतोय डॉट बॉल. त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक झाले. 2 धावा ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या. गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती अरबाज सीन. त्यामुळे या मॅच मध्ये आता सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल होतात. त्यामुळे तुम्ही पाहताय 12 बॉल 20 धाब्याची गरज. बारा बॉल 20 धाब्याची गरज या मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकिब. अजून एक वेगवान गोलंदाज जलदगतीचा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पार मिळेल. आकिब दाखल होतोय राईट मोड द विकेटनं. हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. तर स्ट्रायकिंग वरती तुम्ही पाहताय भूषण दाखल होतोय. भूषणनं चांगली फटकेबाजी केली होती परंतु पूर्णपणे त्याला थांबवलाय. इथे चेक करावं लागेल. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली. त्यामुळे 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. 19 धाबा इथून चेस करावं लागतील. 12 बॉलमध्ये 19 धाबा चेस होतील का हा प्रश्न आता उभा आहे. एक गोष्ट खरं तर आम्ही जी स्पर्धा झाली सेवा संस्था फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर मोहपाडा एरंदाळची स्पर्धा नाईट क्रिकेटची स्पर्धा आम्ही पाहिली. त्या स्पर्धेमध्ये एक चित्र आम्ही पाहिलं. जेव्हा 6 चेंडूमध्ये 8 धाबा येतील ना लास्टच्या ओव्हरमध्ये तो सामना तिथे थांबलाय.
मग त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर मानकिवली संघ खेळत होता, त्यांना 6 मध्ये 8ची गरज होती, तो सामना थांबला. कळंब संघ खेळत होता, त्यामध्ये देखील आपण पाहिलं 6 बॉलमध्ये 8 डाबा चेस झाला नाही. त्यानंतर बडवली बी सारख्या संघाला देखील 6 बॉलमध्ये 8 डाबा तिथे चेस झाला नाही. हे चित्र आपण त्या मैदानावरती पाहिलंय. परंतु या मॅचमध्ये आता 12 मध्ये 20ची गरज होती, सलग 2 वाईट टाकलेत. तिसरा फुल टॉस टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अखेर डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि येतोय चौकार. त्यामुळे एका बॉलमध्ये 6 धाबा खर्च केला आकिबनं. पहिल्याच बॉलवरती 6 धाबा खर्च केला, त्यामुळे 11 बॉल आणि 14 धाबाची गरज. पुढचा बॉल फुल टॉस टर्न केला उन साईडला, यश मोरे बॉलवरती आले त्यांनी मिळेल ते सिंगल. त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक आता पुन्हा आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती 40 धाबा जोडल्या गेल्या. अजूनही 13 धाब्याची गरज या मॅच मध्ये. तयार. इथे देखील फुल टॉस होता, संपर्क नाहीये बॅटर बॉलचा आणि अखेर डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 7 धाबा खर्च केल्या, 3 बॉल टाकत असताना या मॅच मध्ये कमबॅक केल्या आकिबनं. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, ते देखील बहुत महत्वाचे. त्या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये धाबा किती येतील. जर 3 बॉल मध्ये ते रोखण्याचा प्रयत्न केला तर शेवटच्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा अरबाज सी किंवा यश मोरी सारखा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु कमबॅक करायचा प्रयत्न इथे होते जरूर. स्टॅकिंग वरती तुम्ही पाहताय सलामीला आलेले बॅटर अजूनही खेळतात. ही जोडी आता सेट झाली आहे, त्यामुळे या मॅच मध्ये कांसला टेन्शन नसणार आहे. इथे देखील पुन्हा एकदा तोच चेंडू पाहायला मिळेल, परंतु लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकेल 41. 12 धाबाची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय 9 बॉल मध्ये चेस करावे लागतील 12. त्यामुळे आता 12 धाबा इथून चेस होतील की रोखला जातील हा प्रश्न उभा आहे. बरोबर तयार. फुलटॉस बॉल. पुढे आता लाईन खराब. धाबा इथून जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करतोय. इन्व्हेस्टमेंट कमी आहे, परंतु धावसंख्या इथून बहाल करत असताना गोलंदाज तुम्ही पाहता अकीबला 11ची गरज आहे. 4 वाईट टाकलेत, 9 धाबा त्याने आतापर्यंत खर्च केल्या या ओव्हर मध्ये. 3 बॉलचा खेळ संपला. जबरदस्त त्याने 7 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 4 वाईट होते. त्यामुळे संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. हे चित्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तनवीर करत राहा, झेल सोडलाय, त्यामुळे येतोय चौकार. आता फक्त 7 धाब्याची गरज आहे. शेहेचाळीस धाबा धावफलकावरती जोडले गेल्या, त्यामुळे अजूनही 7 धाबाची गरज या मॅच मध्ये. चेंडू मिळत नसेल तर नवीन घ्या. अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तडमानला खेळाडू उपस्थित, अरबाज बी होते. बॉलला त्याला स्टॉप केला, सिंगल बेल आणि बाटकट
आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकते 48 47. अजूनही 6 धाब्याची गरज. अंतिम बॉल शिल्लक. फुलटॉस टर्न केला ऑन साइडला गॅप मध्ये खेळाडू पोहोचतोय वेगानं त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमा रेषा फर चौकार. एक्कावन्न धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 2 धाब्याची गरज आहे आता या मॅच मध्ये. अरबासी फक्त 2 धाब्याची गरज आहे. पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज चौकार आला आणि सामना इथे जिंकला टीम कांसाई दर्शन या संघाला त्यामुळे अभिनंदन. तर हार्डलक टीम पतवा 11 कुळगाव B+